असा नसेल की कुठल्या स्पर्धेमध्ये कुठला फलंदाज मोठा असेल, कोणता संघ मोठा नसतो मित्रांनो. आपला खेळ मोठा असला पाहिजे, आपली छाती मोठी असली पाहिजे, आपल्या मनगटातली ताकद मोठी असली पाहिजे. बॅट कुठली पण घ्या, कुठल्या ब्रँडची घ्या, कुठल्या बॅटीने आपोआप षटकार होत नसतो. ताकद असेल ते तुमच्या मनगटामध्ये बांधली असते. तिची मनगटामध्ये ताकद असली तर त्या चेंडूला आपण सीधा सीमारेषी पार पाठवू शकता. इथे कुठेतरी मणी 16,000ची बॅट आणली आणि सिंगल धाव का निघतो की तुझ्या मनगटामध्ये ताकदच नाही. तर 15,000ची सुद्धा बॅट आणली तरी कुठेतरी धाबा होणारी नाही. त्या मनगटामध्ये ताकद असली पाहिजे. आणि आता टॉप फाईट व्हायला भेटेल आपल्याला एक चापवाडी संघ. या संघाला सुद्धा आपल्याला व्हायला भेटेल. या संघ सुद्धा चांगली कामगिरी करते चापेवाडी संघ. एक छोट्याशा वयामध्ये सुद्धा चापेवाडी संघ चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटेल. आमच्या संघाची रीत एकच असेल, संघ कुठला पण असून दे तेच आपले भाव आणि तेच आपले मित्र. आणि संघासामने कुठला पण संघासामने हारलं तरी आम्ही कुठल्या संघाला राग दाखवत नसतो. की स्पर्धेमध्ये काही सूत घडेल तेच आपल्या गावासाठी लढण्यासाठी आल्यात आणि आपण सुद्धा आपल्या गावासाठी लढण्यासाठी पण आपल्याला प्रयत्न करते चालूच ठेवा लागेल करण्यासाठी. बॉलिंगला सज्ज झाले लखन आणि इशकला असेल तो पहिला चेंडू सीधा कीपर विकेटच्या हातामध्ये चेंडू निसवताना पाहायला भेटेल. डॉट तर नक्कीच जांभूलपाडा पहिला चेंडू डॉट कीपर विकेटच्या हातामध्ये वाला भेटला. वॉटर बॉलिंग आपल्याला वाला भेटेल. तर दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल, दुसरा चेंडू विरकावलाय छत्री सिंग हाय जीत आणि फलंदाजीचा खेळ संपवलाय. वरती कुठेतरी मोठ्या फटक्याची गरज होती. फटका तर बॅटीवरती आला होता पण बरोबर कुठेतरी कनेक्शन झाले नसेल, बरोबर कुठेतरी चेंडू लागले नसेल आणि तिथेच पडद्यामध्ये आणि झेल घेतली आणि फलंदाजाचा खेळ संपवला. आणि त्याच फलंदाजाला मैदानाच्या बाहेर लोटावा लागला. आता त्याची जागा भरून काढेल जगदीश. तर जगदीश कुठेतरी तुला खेळावी लागेल. वन डाऊन म्हणला तर कुठेतरी घातेक फलंदाज असा मानायला लागतो. कुठेतरी घातेक म्हणजे कुठेतरी अशा फलंदाजाची गरज असतो. तोच असतो वन डाऊनचा फलंदाज. वॉटर बॉलिंग तुला करावीच लागेल, काहीतरी आपल्या संघासाठी लढावी लागेल. अशा स्पर्धा रोज रोज येत नसतात. एक एक महिना आपला इंतजार करावा लागतो, एक एक महिना आपल्याला वाट पाहावं लागतं अशा स्पर्धेची. आणि ती स्पर्धा आज आपल्या सामने आलाय म्हणजे आपल्याला काहीतरी करून दाखवावी लागेल. दोन चेंडूचा खेळ संपला आणि फलंदाज सुद्धा अशा फलंदाजाची गरज होती. त्याच फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आता तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल, तिसरा चेंडू हलक्या हाताची कडा काय करेल, या चेंडूवरती काय घडेल, काय दोनामध्ये तालमेल नसेल, धाव असेल का पंच, नॉट डाव म्हणजे एक सुद्धा पाहायला भेटेल नाही. की कमालाची बॉलिंग आपल्याला पाहायला भेटतो. कितीला सुद्धा असेल मला एक चेंडू टाकावे लागेल. जितकी चर्चा माझी गावामध्ये नसेल तितकी चर्चा या स्पर्धेमध्ये माझी असली पाहिजे. मला कोणी नाव देणार नाही तरी चालेल पण माझा संघ जे माझे भाव तेच मला नाव देतील, तेच माझ्यासाठी मोठी बात असेल. चौथा चेंडूवरती काय घडेल, चौथा चेंडू काय असेल या चेंडूवरती पंच आपल्याला नक्कीच कळवतील. एक धाव असेल का, काय असेल पंच, एकच धाव. चार चेंडूचा खेळ संपवलाय आणि या खेळपट्टीची बात केली तर फक्त एकच धाव लागली असेल. म्हणजे कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला भेटत. फक्त हलक्या हाताने आपल्याला स्विंग पाहायला भेटेल. आणि पहा प्रत्येक चेंडू किपडकीच्या हातामध्ये, त्याचा पण आपल्याला कौतुक करावे लागेल. किपडकीची बात केली तर प्रत्येक चेंडूवरती आळवण्याचा कामगिरी करतं. जर एकच चेंडू जर आपल्याला गळतीशी सीमारेषी पार घेताना पाहायला भेटेल तर कुठेतरी मित्रांनो प्रत्येक चेंडू किपर आडवेल असा नसतो. या चेंडूवर ती काय गेलेला पहा झेल होती. आता काय करेल, चेंडू जाईल सीमारेषी पार. पतंजली होता 5 धावा.
एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू, 5 चेंडूचा खेळ संपला आणि धाबा लागल्या त्या 5 धावा. पहा प्रत्येक चेंडूवरती सिंगलच आपल्याला पाहायला भेटेल. कुठेतरी जे चौका अडवले असता तर कुठेतरी धावा अजून कमी थांबल्या असत्या. स्वतःवरती हा बॉलर सुद्धा नाराज असेल की त्याला माहिती असते की एक एक चेंडू चांगल्या पद्धतीने टाकावं लागतं. तिथे एकच फटका जर मोठा आला तर चांगल्या आम्हाला प्लेयरांचा ऐकावं लागतं ना, ते ऐकावंच लागेल की बॉलरची तुम्हाला कुठेतरी चुकी पाहायला भेटेल की काय. तफला शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू फिरकावलाय. शत्रुसिंग आहे तिथं, झेल होईल का आणि काय असेल सीमा रे सिफार क्वालिटीचा होता पुराण चटका. आणि 11 धावा. कमालाची बॉलिंग मित्रांनो. बॉलिंग आवडले असेल तर प्रत्येक चेंडूवरती चांगली कामगिरी झाली या बॉलरची. आणि नाव असेल तो लखन. नाव पहा लखन. आणि लखननी कामगिरी चांगली केली होती. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला भेटेल. खेळपट्टीची वाद केली ते वर समापली आणि धावा लागल्या त्या 11 धावा. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 18 चेंडू मध्ये किती धावा येतील ते सुद्धा पाहायला भेटेल. जरी कॅच झाले असते तर कुठेतरी व्हेरी गुड कॅच आपल्याला पाहायला भेटले असते. की बाउंड्री टच होती आणि कॅच पकडण्याची संधी सुद्धा होती. जर तुम्हाला हिरो बनायचं असेल तर अशा लाईव्ह स्पर्धेमध्ये हिरो बना. जर असे स्पर्धेमध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर कुठेतरी तुमच्या त्याच स्पर्धेमध्ये आणि त्याच झेलेचे मुलं कुठेतरी तुझा नाव पुढे होईल आणि तुम्हाला कामगिरी करावी लागेल. की आपली अपेक्षा आपली नसेल पण आपली गावाची अपेक्षा आपल्याकडे नक्कीच असतं. गावाला तर काय म्हणेल क्रिकेट म्हणून कुणाला प्रत्येक जणाला माहिती नसतं. अरे उन्हाच्या क्षेत्रामध्ये खेळतात तुम्हाला भेटतो तरी काय असा आमचा गाव आम्हाला सांगत असतो. पण त्यांना मी नक्कीच सांगला जो आनंद आम्हाला क्रिकेटमध्ये भेटतो, जो आनंद आम्हाला पैशांनी भेटत, जो आनंद आम्हाला क्रिकेटमध्ये भेटतो, जो पैशामध्ये न भेटत असेल आणि नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आनंद आणि जे मित्र माझे सोबत असतील त्यांना मनापासून धन्यवाद म्हणेन की त्याही सुद्धा आम्हाला हौसला दिला की आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळू आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये कामगिरी चांगली करू. या हलक्या हाताने ढकललाय शत्रुसिंग आहे. काय करेल या चेंडूवरती अडवण्याचा कामगिरी केलाय. काय शत्रुसिंग आपल्याला पाहायला भेटतं. धावा काय थांबवण्याची कामगिरी काय करेल या चेंडूवरती किती धावा. पंच या चेंडूवरती 3 धावा येतील का. 3 धावा आणि धावा झाल्या त्या या खेळपट्टीची बात करीन तर 14 धावा लागल्या त्या खेळपट्टीवरती. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने ढकलला शत्रुसिंग होता. काय शत्रुसिंग आपल्याला आवडले असेल अशा शत्रुसिंग टाळ्या हवाला पाहिजे मित्रांनो. की पहा एक धाव त्यांनी वाचवली. कुठेतरी चेंडू हाताला हादरला नसता तर कुठेतरी चौका गेला असता. पण त्याला माहिती असेल एक धाव मला थांबायची गरज नक्कीच असेल. दुसरा चेंडू भिरकावला. झेल होईल का आणि झेल जमिनीला दान पाहायला भेटेल. सीधा किपर विकेटच्या हातावरती चेंडू होता आणि एकच धावावरती समाधान मानावे लागेल. म्हणजे 2 रन नसेल मित्रांनो. 9 रन सुरित. खेळपट्टीची बात करीन तर 14 धावा लागल्यात. तर या चेंडूवरती काय घडेल ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. चेंडू फिरकावू दिलाय शत्रुसिंग आहे तिथं. झेल होईल का आणि झेल आणि संपवला फलंदाजाचा खेळ. फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. ऑर्डर कॅच पाहायला भेटेल. काय शत्रुसिंग होता त्याला माहिती असेल जर प्रत्येक झेल सोडली तर आपल्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. त्याची जागा भरून काढेल अक्षय तुला कुठेतरी कामगिरी चांगली करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करून दाखवावे लागेल. किती नंबर उतरवला स्वतःवरती नाराज होऊ नको. जेव्हा ती बॅट मध्ये एकाच्या फलंदाच्या हातामध्ये येत असतं तेव्हा माहिती असतं की धावा म्हणजे काय, बॅटिंग म्हणजे काय
आणि धावांच्या डोंगर म्हणजे काय ते नक्कीच त्या फलंदाजाला माहिती असतं. पडद्याच्या बाहेर म्हणून काही चालत नसतं. चौथा चेंडू असेल. चौथा चेंडूवरती हलक्या हाताने ढकलला. शत्रुसिंग चेंडूच्या मागे धावत असेल. एक धाव घेतली, दुसरी धाव घेईल का आणि दुसरी धाव सध्या रीतीने पुरी. तिसऱ्या धावाची गरज असेल आणि तिसरी धाव सुद्धा पाहता तिसरी धाव आणि तिसऱ्या धावामध्ये समाधान मानावे लागेल. म्हणजे कुठेतरी एक धाव थांबवण्याची कामगिरी केली या शत्रुसिंगनी. म्हणजे 3 धावा आणि धावा लागल्या 17. 4 चेंडू आणि 17 धावा. म्हणजे कुठेतरी चापेवाडी संघ पण कामगिरी चांगली करताना आपल्याला पाहायला भेटेल. त्याला माहिती असेल मोठे फटके आपल्या बॅटीतून येत नसतील, पण कुठेतरी हलक्या हाताने धावा आपल्याला पुढे ढकलावी लागतील, वाटचाल करावी लागेल. मार्ग आपल्याला तेच शिकवतं, पुढची वाटचाल करावी लागेल तर स्वतः डोक्याचा वापर करा. त्या डोक्याच्या वापरानेच आपल्याला पाहायला भेटेल की पुढची वाटचाल काय असेल. 4 चेंडूचा खेळ संपला आणि 5वा चेंडू पाहायला भेटेल. 5व्या चेंडूवरती काय घडेल. 5वा चेंडू आफिल पहा. फलंदाज बाद. फलंदाजाला परतावायला गेला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. गोलवाडी संघाचा अशा संघाची गरज होती. त्याला मी पहिलाच म्हणला होता का सिंगल डबल मॅच नसेल मित्रांनो की ही स्पर्धा फक्त 4 वरीची असतं. आणि दिमागात नक्कीच ठेवा की आपल्या सामने फक्त 24 चेंडू असतं. 50 वरीची मॅच नसली की आपल्याला सिंगल धावा काढून 200 धावा बनवता येतील. जर आपली मुंबई जिंकत असेल तर त्यांच्या सामने 50 धावांचा 50 बॉलिंग 50 रनाचं असतं. 50 वरी कणाला म्हणतात मित्रांनो की त्यांना सुद्धा माहिती असते आपण सिंगल डबल खेळू शकतो. पण आपल्या नशिबात फक्त 24 चेंडू असतील आणि या 24 चेंडू मध्ये सीधा मारामारीच करायचा. ते तुम्ही लाईव्ह पर्यंत पाहायला भेटेल असेल. कोणला काही आवडत नसेल, मारामारीच आम्हाला पटतो असेच सांगत असतात. त्यासाठी चापेवाडी संघाला एकच सांगेन की मारामारी संघा करा आणि 24 चेंडू मध्ये तुम्हाला धावांचा डोंगर कम से कम 45 धावा तरी तुम्हाला ठोकावी लागतील. की तुमच्या सामने संघ पण मोठा असेल. शत्रुसिंग आहे तिथं काय पहा. शत्रुसिंग आवडले असेल मित्रांनो. अशा शत्रुसिंग टाळ्या हवा की पॉवरफुल मध्ये चेंडू अडवण्याचं कामगिरी म्हणला ना ते एक सोपी गोष्ट नसतं. गोड फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटेल. अशा फलंदाज अशा शत्रुसाठी तुम्ही टाळ्याने वाजवल्या तर टाळ्या वाजवल्या तरी कोणासाठी. ज्या फलंदाजासाठी नको वाजवू पण त्या शत्रुसाठी वाजवा. उन्हाच्या क्षेत्रामध्ये पोटात अन्न नसला तर तरी त्या उन्हामध्ये तो शत्रुषण करत असतो की त्याला माहिती असेल फलंदाजी असून ते काही गोलंदाजी नसली मला भेटली तरी चालेल पण एक चेंडू अडवण्याची कामगिरी नक्कीच करीन. त्यासाठी मी नक्कीच म्हणेन की ज्या शत्रुषणी चेंडू अडवला त्याच्यासाठी टाळ्या वाजवा आणि त्याचा हौसला वाढवत जावा. की आदिवासी समाजी लोचन म्हणला तर एकाच माझ्या मनातून असं वाटतं की अशा स्पर्धेतून एकाच आमचा प्लेअर का नाही निघत. अशा मोठ्या प्लेअर अशा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना का नाही भेटत. मी तर एकच अपेक्षा करीन की एकाच प्लेअर आमचा निघला तर त्याला आमच्याकडून जितका होईल तितका सपोर्ट या भगवानकडून राहिलं त्या प्लेअरला. मग तो कुठल्या गावचा काय नाही असून दे पण असला पाहिजे फक्त आदिवासी संघाचा. की त्यासाठी कुठल्या प्लेअरनी जर मोठी कामगिरी झाली तर त्याच्यावरती नाराज होऊ नका. त्याच्यासाठी हमेशा टाळ्या वाजवा. बॉलिंगला सज्ज झालाय विश्वनाथ असेल. विश्वनाथ कातकरीच्या हातामध्ये चेंडू निसवलाय. चेंडू पहिला असेल. चेंडू सीधा कीबोर्डच्या हातामध्ये. कीबोर्ड गलती करतो आणि चेंडू जातोय. एक धाव एकच धाव समाधान मानावे लागेल आणि धावा झाल्या त्या 19 धावा. खेळपट्टीची बात केली तर 19 धावा. एक चेंडू संपला आणि 19 धावा लागल्या खेळपट्टीवरती. थर्ड अंपायर आपल्याला मैदानावरती जा फेकीचा घोषणा केलाय की पानेरा संघावरती पण खूप दबाव आणला होता की फेकी 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 फेकीने उत्तर दिला होता पण ढकलून दिला की फेकीचा उत्तर काय असेल. पण नक्कीच जर चुकीचा असेल की फेकी चेंडू बनला ते फास्ट चेंडू जातो आणि तो चेंडू आपल्याला कुठेतरी नजरेकून चुकताना पाहायला भेटतो. फेकीचा ऑब्जेक्शन आपल्याला पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. स्वतःला बॉलरला माहिती असेल की मला फेकी दिली तरी का की माझी कुठेतरी छोटीशी गलती असेल की का माझ्या हातातून चेंडू निसवते की का. पण नक्की तुला एकच सांगीन
कुणला घाबरायचा नसतो की चेंडू स्विंग करण्याची ताकद फक्त त्या बॉलर मध्येच असतो. त्यासाठी कुणाला घाबरू नको. ज्या पंच असला पंचाला तुम्ही पहिलेच म्हणतो की पंच म्हणला तर क्रिकेटमधला देव असतो. त्याचा आदर तुम्ही आता केला तर दुसऱ्या स्पर्धेमध्ये तोच पंच तुझे आदर करेल. म्हणून त्या पंचांनी काही निर्णय दिला तर त्याला मानून घ्या, त्याला त्याचा सन्मान द्या, त्याला स्वतःला मान द्या की तुझा निर्णय सही असेल. की देव आपण कधी डोका टेकत होतो कुणाच्या सामने, त्या देवाच्या सामने, तर त्या देवाला आपण या क्रिकेटमध्ये पाहायला भेटतो. या चेंडूला भिरकावलाय शेतसिंग हाय आणि फलंदाज बाद. फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. गोड कॅश, वॉटर कॅश म्हणली तरी चालेल. अशा सतीशिंग तुम्हाला करावे लागेल ना. अशा मोठ्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. या तुमचा स्वागत याच खुर्चीमध्ये असेल. फलंदाज अक्षय स्वतःवरती नाराज. अक्षय कुठेतरी मेहनत तुझी बहुतेक दिवसाची होती की काय, स्वतःवरती नाराज होऊ नको की अशा स्पर्धा, अशा लाईव्ह स्पर्धा तुझ्या आयुष्यामध्ये खूप असतील आणि एक तरी स्पर्धा अशी गाजवून दे की स्वतःचा अनुभव, स्वतःचा गाव तुझ्यावरती चर्चा केले पाहिजेत. ही अशा फलंदाज आमच्या गावामध्ये होता, त्यांनी काहीतरी कामगिरी चांगली करून दाखवली होती. यांनी पहिलाच म्हणला की कुठल्या संघाला मोठं समजू नका, काही पण घडेल, नशिबान असेल तेच घडेल. तरी पण नशिबावर कधी राहिला नसेल आमचा संघ की नसीब कधीच आम्हाला साथ देत नसतं. मेहनत करावी लागेल. या चेंडूवर हलक्या हाताने ढकललाय. चेंडूवरती किती धाव घेतली आणि या चेंडूवरती एक धाव घेतली, दुसरी धावचा प्रयत्न आणि एकच धावावरती समाधान मानावे लागेल. आणि धावा झाल्या त्या एकच धावावरती समाधान मानावं लागेल. आणि नसेल पंच आपल्याला दाखवते की या चेंडूवरती एकच धाव असेल. अनिलला खूप अनुभव असेल. प्रत्येक वर्षानं आपण तर त्याच्या लेखा बरोबर असेल की त्याला जितका अनुभव असेल तितका आपल्याला नसेल. मित्रांनो सिल्ला या चेंडूवरती काय घडेल, चेंडू बिरकावला, स्वतः बॉलर होता, जमिनीला दान. काय करेल ज्या ड्रॉप पाहायला भेटेल आपल्याला, जमिनीला दान, खराब फिल्डिंग की शत्रुशंकत आपल्याला पाहायला भेटत होता. चेंडूच्या खाली कुठेतरी जे झाले असती त्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. कुठेतरी कामगिरी चांगली आपल्याला पाहायला भेटत की स्वतःवरती ऑब्जेक्शन उचलला होता. आता हलक्या हाताने चेंडू तर फेकी करते पण कामगिरी तेवढीच भारी करत. फलंदाज बाद. फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाजाचा खेळ संपला आणि यावं गेलं याच खेळपट्टीच्या बाहेर. माझ्याकडून तर नक्की सांगेन चापीवाडी संघाला की नसीब आपल्याला कधी साथ देत नसतं. काही घडेल तर आपल्या मनगडामध्ये ताकद असली पाहिजे. आपल्या मनगटली ताकद तुमच्या सामनीच्या संघाला दाखवून दिली पाहिजे. की तुम्हाला पहिलेच सांगला की नशिबाच्या जोरावरती झालं तर आपण तिथेच राहील. नशीब कधी येत नसतं की तुम्हीच पहा. जर आपण प्रॅक्टिसला गेलोच नसतो तर ते आपल्याला चेंडू सुद्धा आपल्या नजरेसामने आले नसता ना, त्या बॅटीला चेंडू लागले सुद्धा नसता. मित्रांनो की नशिबावर तेच राहतात, ते आलसी राहतात. तर नक्कीच तुम्हाला स्पर्धा अशा खेळावा असतील तर कुठेतरी तुम्हाला मेहनत करावी लागेल. की अपेक्षा तुमची नाही तर तुमच्या गावाची नक्कीच असतं. कुठला तर एकच मोठा वडील नक्की सांगत असते की आमच्या गावात जिंकला तर कुठेतरी अपेक्षा नाही, आमच्या मनाला भावना होतील. तर तिला या फलंदाजी कशी फलंदाजी करेल ते आपल्याला पाहायला भेटेल या खेळपट्टीवरती. डॉट चेंडू अपील केली होती बॉलरनी पण कुठेतरी एलबी आउट नसेल आणि वर समाप्ती काय एक चेंडू असेल. वर समापनच वर समाप आणि धावा लागल्या त्या खेळपट्टीवरती. कि कहते हैं ना कि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना मेहनत करने से कहा सम्मान नहीं मिलता. कुछ तो करना पड़ेगा, कुछ तो लड़ना पड़ेगा. इस मैदान में नहीं तो कहा नहीं, आज तो कुछ करके दिखाना पड़ेगा. आणि विनंती असेल या चापीवाडी संघाला की कुठल्या संघाला कमी समजू नका. आताच्या सीझन मध्ये मित्रांनो की प्रत्येक संघाची अपेक्षा असतो की आज आपण क्वालिफाय झालो तर कुठेतरी मनाला भावना चांगल्या होतील. तर मित्रांनो जो प्रकाश वाघे चालला नाही इथून तर नक्कीच आमच्या स्पर्धाला आणि आमच्या संघाला खूप सपोर्ट करत असतो. त्याच्या जीवावरतीच आम्ही खेळत असतो. चेंडू डॉट होईल की काय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव घेतली,
एक धावाचे समाधान मानावे लागेल आणि धावा झाल्यानंतर खेळपट्टीवरती 22 धावा. फेकीचा अवधीश उचलला तिला दुसरा पंचाची मागणी असेल मैदानावरती. सरकारी केहरा तिसरा आयसर द्या की बोलायला नक्कीच सांगेन तू कोणाच्या कमी नाही तर तुझ्या हिरा बनून चमकावा असेल ना तुला तर तुला कामगिरी चांगली करावी लागेल. या चेंडूवरती काय घडेल लेफ्ट हात आणि चेंडू विरकावून दिलाय जाईल का काय असेल 2 धावा 2 धावा. पंच आपल्याला दाखल असेल की 2 धावा. या चेंडूवरती 2 धावा येतील आणि धावा झाल्यानंतर 24 धावा खेळपट्टीवरती लागताना पाहायला भेटले आपल्याला. चेंडू झाले असतील ते 2 आणि धावा लागल्यानंतर 24. चेंडू विरकावून दिला कुठेतरी तिकडे क्षेत्ररक्षक होताच नाही तिकडे चेंडूला बिरकावून दिला आणि 2 धावा आपल्याला याच्या वाढीतून पाहायला भेटला. आता तिसरा चेंडू घेऊन येईल. या तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल ते आपल्याला पाहायला भेटेल. याच खेळपट्टीवरती काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल चापेवाडी संघाला. या चेंडूला बिरकावलाय जाईल का फेकून दिलाय सीमा रेसिफार क्वालिटीचा होता ब्रँडेड षटकार. 30 धावा 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा लागल्या त्या खेळपट्टीवरती 30. म्हणजे अशा फटक्याची गरज असेल चापेवाडी संघाला. गेला म्हणजे तुला पहिलाच म्हणला होता ताकद बॅटिंगमध्ये नसतं आपल्या मनगडामध्ये ताकद असली पाहिजे. जर मनगडामध्ये ताकद असली तर आपला मोठा फटका हाणताना पाहायला भेटेल. षटकार पाहायला भेटला. आता चौथा चेंडूवरती काय घडेल ते सुद्धा पाहायला भेटेल. चेंडू सीधा कीपरच्या हातात चौथाना पाहायला भेटेल. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा अशी कामगिरी करून दाखल ते सुद्धा बॉलर. त्याला माहिती असेल तर प्रत्येक चेंडूवरती जर षटकार खाले तर माझी अशा स्पर्धामध्ये गरजच काय. अशी स्पर्धामध्ये जर षटकार आले तर मला माझा संघ माझ्यावरतीच असेल म्हणून ना असताना मला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. 5वा चेंडू असेल हलकीसी कडा काय करेल सिंगल घेतली आणि सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल. म्हणजे धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू आणि धावा लागल्या त्या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर 31 धावा. म्हणजे कुठेतरी चापेवाडी संघ पण कामगिरी चांगली करतोय की त्याला माहिती असेल की एक धावा आपल्याला किती महत्वाचे असतील आणि त्याच धावा शेवटच्या चेंडूवरती दाखवून देतो. हलक्या हाताने ढकललाय क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडेल काही गरज नव्हती. वर समाप्त 32 धावाचा खेळ संपला आणि धावा लागतील त्या 33. 24 चेंडू आणि 33 धावाचा खेळ असेल या खेळपट्टीवरती. जांभूळपाडा संघाची बात केली तर कुठेतरी 33 धावा तुमच्या सामने उपयुक्त असतील आणि या धावा तुम्हाला ठोकाव्या लागतील. तुम्हाला लाईनअप चापेवाडी संघ लाईनअप करून जावा लागेल. एक पडदा आणि शिस्त तुम्हाला या पडद्याची तुम्हाला भागणी पाडावी लागेल. एक मी पहिलाच म्हणला होता की जितकी शिस्त तुम्ही पडद्याला देणार ना तितकी शिस्त आपल्याला पडदा आपल्याला देईल. आई गाव तुम्ही पानेर संघ आणि सिरोली संघाला विनंती असेल या मंचावरती टॉर्च उडवण्यासाठी की तुमचा मित्रांनो असं काही नसेल. आई गाव देवी पानेरा संघ तुमचा मधला कोणी असेल तर असं चेतनला नक्कीच असेल या टॉर्च विनिंगला.
नक्कीच बोल पंचाने फेकली तो चेंडूला घ्या आणि कॉमेंटर बॉक्स मध्ये जमा करा. सिरोली संघ आणि आई गावदेवी पानेरा संघ दोन्ही उपेक्षित असतील. टॉस विन कोणच्या हाताने केली जाईल? तर नक्कीच आई गावदेवी उपेक्षित असतील आणि सिरोली संघ सुद्धा उपेक्षित असतील. दोन्ही संघाला मनापासून अपेक्षा असतील. हरेशने कधी हार मानली नसेल. या बॉलरला पाहायला गेलं तर आई गावदेवी म्हणजे याचा कोते खात असेल बॉलिंग मध्ये. एक याच हरेशने प्रत्येक पडद्यामध्ये दाखवून दिले की मैं किसी से कम नहीं, जो मेरे इसमें दम है वो हार किसी में नहीं. सलामाची जोडी फाला बेटा फैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच समालोचक असेल हिरामन दादाकडून टॉस विन होले जाईल. समालोचनासाठी प्रत्येक पडद्यामध्ये बोलवलं जातं ना, अशी कामगिरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटत की समालोचक म्हणजे काय म्हणायचं मित्रांनो, चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. एक चेंडू फेका मित्रांनो, की समालोचक म्हणून कणाला म्हणतात की प्रत्येक शब्दावरती आपल्याला शिकवण्यात असतात. प्रत्येक आठवणी आपल्याला देऊन जातात की पडद्यामध्ये काय म्हणायचा आणि त्यांचा सहारा घेऊन आणि त्यांच्या ज्या शब्द ऐकून आम्हाला सुद्धा हौसला येत असतं की समालोचक कशी पद्धतीने आपल्याला बोलावे असेल. टॉस विन कोण असेल? सिरोली संघ टॉस विन असेल. आणि पानेरा संघाने काय निर्णय घेतला असेल फलंदाजी करण्याचा? 24 चेंडू आणि धावांची गरज असेल 33 धावा. खेळपट्टीची बात करतो मित्रांनो, 24 चेंडू 33 धावा म्हणजे कशा पद्धतीने या चेंडूला या धावांना थांबवण्याची कामगिरी करेल का चापेवाडी संघ? सामनीचा संघ असेल या धावा पूर्ण करील का? की 24 चेंडू इष्टकला असेल कैलास आणि रोषकला असेल संदेश. पहा संदेशला संधी भेटली गेली म्हणजे कुठेतरी धावांचा डोंगर तो पण असेल पण ती वाटचाल करण्यासाठी तिसरीला पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला भेटेल आपल्याला. काय असेल या चेंडूवरती? वाईट खराब चेंडू पाहायला भेटेल आपल्याला. पहिला चेंडू जर खराब पाहायला भेटेल, जर असे चेंडू टाकले तर कुठेतरी अशा पडद्यातून आपल्याला बाहेर व्हावं लागेल मित्रांनो. की एक एक चेंडू आणि एक एक धाव किती महत्वाचे असेल. मी तर तुम्हाला पहिलाच म्हणला होता की एक चेंडू इष्टकला पाहायला भेटेल. कैलाशला पहिला चेंडू वाईट टाकला आणि नवशकला पाहायला भेटेल संदेश. कैलाशच्या बॅटीतून हलक्या हाताने ढकलला, झेल बैल का झेल जमिनीला दान. शतशेंग आहे तिथं आणि एकच धाव. आता इष्टक असेल संदेशकडे तर संदेशला कुठेतरी धावा ठोकावी लागतील. धावांचा डोंगर असेल तुझ्या सामने आणि 36 धावातून 2 धावाचा खेळ संपला आणि धावा असेल त्या फक्त 34 धावा म्हणजे 33 चेंडू आणि 34 धावाची गरज खेळपट्टीवरती असेल. 23 जबरदस्त चेंडू फेकून दिला जाईल सीमा रेसिवार. फलंदाज होता ब्रँड चौकार. 33 आता किती पाहिजे? 30 आहे ना, मग 30 पाहिजे. 33च पाहिजे, 32 झाले आता 27 पाहिजे असतील ना, 6 झाले ना. 27 पाहिजे ना. तर नक्कीच 27 धावाची गरज असेल. कुठेतरी मिस आमच्याकडून होत असेल मित्रांनो, माफी मागतो तुमच्याकडून. या चेंडूवरती काय करेल? कव्हरच्या डोक्यावरून अशा आहे तिथं काय करेल पूर्ण
होता चेंडू झाल्या 10 धावा या खेळपट्टी धावा लागल्या त्या 10. आता या चेंडूवरती काय घडलं, या चेंडू भिरकावून दिलाय, काय घडलं सचिन आहे तिथं फेकी करेल त्यावर किती धावा, एकच धाव म्हणजे 11 धावा. चेंडू झाले असतील ते 4 ना. चार चेंडूचा खेळ संपला आणि धावा लागल्या त्या खेळपट्टीवरती 11 धावा. या सीधा कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल म्हणजे आपल्याला डॉट बॉल भेटेल. जिंकायचं असेल तर झेल पकडावी लागेल, एक एक चेंडू डॉट टाकावी लागेल, कामगिरी चांगली करून दाखवावी लागेल. चापेवाडी संघ तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा असतील. काय पुन्हा डॉट चांगली कामगिरी. बॉलर फक्त 11 धावावरती समाधान मानावे लागेल. आता 18 चेंडू आणि धावांची गरज असेल. पाहिजे ना 18 चेंडू आणि 22 धावाची गरज. गोलवाडी संघाला चापेवाडी संघाला विनंती असेल, मनगडामध्ये ताकद असलीच पाहिजे, चांगली कामगिरी आणि चांगले चेंडू हादलावे लागतील. प्रत्येक चेंडू तुला डोट टाकावे लागतील. जर चेंडू बॅटीला कनेक्ट झाला तर झेल सूट पकडावी लागतील. शतृषणकडून ही तुझ्याकडून अपेक्षा असतील की झेल सुटली तर समजला की खेळ संपला आपला. बॉलिंगला सज्ज झालाय जितू असेल, बॉलिंगला सज्ज पालावडीला जितूला सध्या चांगली कामगिरी करावी लागेल. आणि फलंदाजाला एकच अपेक्षा असतील, चांगले मोठे फटके मारावे लागेल. तर लगेच शतसिंग लावून घ्या मित्रांनो की अजून आपल्याला सामना केलाच असतील. जितूच्या हातामध्ये चेंडू निसवताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू या काय असेल, या चेंडूवरती काय असेल, एक धाव तो घेतली, दुसरी धाव घेईल का, एकच चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. पाहणं चेंडू त्याच्या फिरीत असेल. या चेंडूवरती पुऱ्या पद्धतीने आपल्याला फायदा उचलावी लागेल. एक चेंडू 1+2 असेल का पंच, म्हणजे या 2 धावा. धन्यवाद पंच आपला तुम्हाला. की या 2 धावा. पिरियड चेंडू या चेंडूवरती काय घडेल, पिरियड चेंडू या चेंडूवरती 2 धावा असतील का, 2 धावा. किती डोंगरी चढवली म्हणजे 2च धावा असतील. की पहिल्याच्या पण आपल्याला गोलवाडी संघाला 2 धावा दिल्या गेल्या. डायरेक्ट टावर वरती बॉल चढलाय, डायरेक्ट टेकरी. की त्याला जर ती बाउंड्री असती तर कुठेतरी चटकार असता. तो स्वतःवरती नाराज नाही, पण त्याला माहिती असेल ज्या बॅटीतून मला बॉल मारताना बाला भेटला तो चटकार कुठेतरी असला, गोवान कुठेतरी आपल्याला छोटा बाला भेटतो. म्हणजे तुम्हाला मोठे फटके मारावे असतील ते सामने मारावे लागतील. या चेंडू हलक्या हाताने ढकलला, शतसिंग आहे तिथं, किती धावा उचलेला, एकच धावावरती समाधान मानावे लागेल. आणि धावा लागल्या त्या 16 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा लागल्या खेळपट्टीवरती त्या 16. म्हणजे 17 धावाची गरज अजून असेल. कुठेतरी तिसरा चेंडू घडेल काय, तिसरा चेंडू भिरकावलाय, शतसिंग आहे तिथं, किती धावा होतील या चेंडूवरती. फेकी करेल तर एक धाव घेतली, दुसरी धाव होईल का, एकच धावावरती समाधान मानावे लागेल. धावा 17 म्हणजे समोरच्या संघासमोर पडेल मोठा खतरा आणि या खतऱ्याला तुम्हाला दाखवून दागावं लागेल. चापेवाडी संघाला पहिलाच म्हणलं होतं की एक चेंडू तुम्हाला पकडावून टाकावा लागतील. एक चेंडूची किंमत म्हणजे लास्टच्या शेणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. सिला या चेंडूवरती काय घडेल, या चेंडू सीधा कीपरच्या हातामध्ये
पहा त्याने ऐकलं की काय माझे शब्द की त्याला माहिती असेल की एक एक चेंडू डॉट म्हणजे काय, एक एक चेंडू डॉट म्हणजे आमची पुढे चालण्याची वाट चालू असतं, एक एक चेंडू म्हणजे आम्हाला हौसला देणार असतं, झेल म्हणजे काय तर आपला हौसला देण्याचं कामगिरी असतं. तर शतसिंगला एकच मान्य असेल की शतसिंग तुम्ही जर चांगला राहिला तर कुठेतरी आपली खेळ सुद्धा आपला चांगला राहील. या चेंडूवरती काय घडेल, हलक्या हाताने हलकीसी कडा काय घडेल या चेंडूवरती शतसिंग हाय दिलं पैकी करेल तर किती धावा, एकच धावावरती समाधान मानावले गेलं. 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा झाल्या त्या 18. तर पुन्हा संधी भेटली संदेश दिला काहीतरी करून दाखवावे लागेल. आज नाही तर कधी नाही, अशा पडद्यामध्ये नाही तर कुठेच नाही, तर करून दाखवावी लागेल. वरचा चेंडू हलक्या हाताची कडा शत्रुशी चेंडूच्या मागे धावत असेल. एक धाव घेतली, दुसरी धाव घेईल का, एकच धाव म्हणजे वर समाप आणि धावा लागल्या 19 धावा. 19 धावा खेळपट्टीवरती धावा लागल्या 19 धावा वर समाप. आता 12 चेंडू 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता कुठेतरी चर्चा असेल, आता कुठेतरी सोसायला लागेल चापेवाडी संघाला. आता कुठेतरी या संघाने स्वच्छतेसाठी विचार करण्यासाठी त्यांच्या मागणी केलाय. आता 12 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. विचार करण्याची कामगिरी मी पहिलाच म्हणला होता की कुठेतरी तुम्हाला एकही धावा थांबावी लागेल. आजच्या दिवसामध्ये जर कुठला संघ मेहनत करून आले असेल तर तोच संघ आजच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल. की त्याला माहिती असेल जितकी मेहनत स्वतःच्या भरोशावरती कधीच राह आणि किस्मत म्हणली तर किस्मत कधीच साथ देत नसतं मित्रांनो. किस्मताच्या भरोशावरती कधीच राहू नको. की आमचा संघ सुद्धा फक्त रविवारी जाव आणि चांगली फलंदाजी करू, चांगली गोलंदाजी करू, त्या अपेक्षा घेता घेता अजून 3 वर्ष झाले असेल मित्रांनो, अजून नंबर मारले नसेल आई गावदेवी पाहण्याच्या संघाने. तुम्हाला वाटले असेल की आई गावदेवी संघ म्हणला तर कुठेतरी मोठा संघ असेल की काय, अजून परत चॅम्पियन ठरले नसेल. 3रा आणि 2रा म्हणजे कुठेतरी अशा स्पर्धा आम्ही पटकावल्यात, ते पण अशा घटनामध्ये गेलतो तर नाव सांगेन तर तुम्ही सांगशाल अशा गर्दीमध्ये जाता तरी कुठं. कर्जत भागामध्ये मित्रांनो जिथे आम्हाला माहित सुद्धा नसतं, एकाला इचरून आणि आमच्या व गाडी सुद्धा नसेल, ट्रेनचा सफर करून जात असतो आम्ही आणि वाईट चेंडू, खराब चेंडू, तुम्हाला असे चेंडू टाकले तर कुठेतरी अशा पडद्यातून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. त्यासाठी कामगिरी आणि कमबॅक करावी लागेल ना, तर तुम्हाला काहीतरी करून दाखवावी लागेल. पहा अनिल आलाय, अनिलची चर्चा काय असेल, पैसे लावतो की काय, की प्रत्येक भाव बंद आपलेच असेल, पैसे लावणे मोठी बात नसेल. की अनिल चेंडू फिरकावलाय, काय असेल या चेंडूवरती. एक धाव घेतली, दुसरी धाव घेईल का, काय असेल, नॉट आउट आपल्याला पंच. हाताने काळा केला स्वतः सत्संग आहे का, फळ जामिनीला बाण, फलंदाज वाचला गेला कुठेतरी. पुन्हा संधी अशी जल जर सोडली तर कुठेतरी अशा स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. चपीवाडी संघ की बॉलर कमबॅक करतो, शत्रुसिंगला विनंती असेल की स्वतः चेंडूच्या खाली होता आणि छोटीशी अशी झेल होती तुझ्याकडं, अशी झेल पकडली असती तर अशा मोठ्या फलंदाजाचा खेळ संपला असता, तर कुठेतरी धावा वाचल्या असत्या. तर तरी नक्कीच विनंती असेल माझ्याकडून की अशा झेल पकडावीच लागतील, म्हणून तर संपवला जाईल खेळ. तर तिला या चेंडूवरती काय घडेल, या चेंडू हलक्या हाताने ढकललाय, शतसिंग आहे तिथं, चेंडू फेकी करेल तर किती धावा, एकच धाव खराब शतसिंग पाहायला भेटतो, खराब
म्हणजे अशा शतशिंग आपल्याला पाहायला भेटला. रविवारी संघ कुठेतरी तुम्ही मेहनत केली की नाही की अशी स्पर्धा असली ना तर कुठेतरी आपल्याला खेळावी लागतं, कुठेतरी आपल्या कामाचा टाइम काढावा लागतं. मला माहिती असतं की जॉब काय महत्वाचा असेल की आपण जॉबला गेलो नाही तर घरच्या शिवा ऐकावे लागतील. वर फेकी 23 धावा आणि चेंडू झाल्यानंतर थर्ड हॅम्पर म्हणजे फेकीचा ऑब्जेक्शन घेतला मित्रांनो. तर तिला तिसऱ्या हॅम्परची मागणी केली आणि तिसरा हॅम्पर नक्कीच मैदानावरती था. काय म्हणत होतो जॉब जॉब आताच्या सीझन मध्ये असेल ना धावा धावा किती पाहिजे 10 धावाची गरज असेल. बोल 5 बोल किती 4 चेंडू 5 चेंडू किती झाले असतील 4 2 चेंडू शिल्लक असतील. धन्यवाद पंच तुमच्याकडे मनापासून. तर नक्कीच 2 चेंडू शिल्लक असतील 10 धावाची गरज काय असेल. खराब फिल्डिंग स्वतः जमिनीला दान 9 चेंडू काय आपल्याला पाहायला भेटतं, काय मैदानावरती घडतंय खराब फिल्डिंग पाहायला भेटतं. पण नक्कीच दुखापती झाले असेल की मित्रा चेंडू अडवताना त्या जमिनीला दान होताना पाहायला भेटेल. मित्र काय घडेल 9 चेंडू असेल आणि फिरिडचा वापर नक्कीच करेल का. या चेंडूवरती 5 धावा म्हणजे पंचाची वाजावाजी करू नका मित्रांनो, नाही तर सीधा पाण्याची मांग असेल. जा मैदानावरती पाण्याचं पुण्य नक्कीच पहिला पाण्याचं पुण्य कमवा. 9 चेंडू असेल का 9 चेंडू पंचाची रिओ मागतोय. चालेल चेक करून द्या लाईव्ह पडदा असेल मित्रांनो, चेक करून तुम्हाला तुमच्याकडे नक्कीच आम्ही कळवू. शत्रुसिंगची मेहनत पहा मित्रांनो, धडपडला पडला मैदानावरती दान सुद्धा झाला की जितकी आशा तुझी आईची असेल ना त्या माऊलीची तितकी आशा या पिलरची नसेल मित्रांनो, की आपल्याला जगावं लागेल त्या बापासाठी त्या माऊलीसाठी. की मॅच आपली एकच दिवशी नसेल. मी मान्य करतो की पडद्यामध्ये आपल्याला लढावे लागेल, पडद्यामध्ये भिडावे लागेल, पण जितकी अपेक्षा त्या माऊलीची तुझ्याकडे असेल, ज्या माऊलीने तुला जन्म दिला त्या माऊलीकडे बघा, त्या माऊलीकडे बघा की स्वतःला समजून केला. माझ्याकडून इतकीच अपेक्षा असेल मित्रांनो. की कर्जत भागामध्ये छोटीशी ठेस लागली आणि जाग्यावरती मृत्यू झाला, मोठा धक्का बसून गेला आपला जीवलग मैत्र समजा की धक्का त्यांना पोचला असेल, पण मला सुद्धा धक्का पोचला की क्रिकेटमध्ये असा घडला नाही पाहिजे असेल की आम्ही लाईव्ह पडदा पाहत असो की आमचा आवडता संघ होता तिकडे सिलगाव संघ आणि त्याच संघामध्ये आपल्याला पाहला की धावत होता आणि छोटीशी दगड होती, त्याला फक्त छोटीशी पायाला दुखापती झाली होती, त्याचं पाणी घेताना तिथे जागेवरती मृत्यू झाला. म्हणून माझ्याकडून माग एकच असेल, खेळा लढा आपल्या गावाचा विजय करा पण स्वतःला जपून करा बस. इतका मान नक्कीच्या भगवानचा देवा. सब तो कहते हैं कि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता आणि बिना मेहनत करने से कहा सम्मान नहीं मिलता. चेंडू 18 चेंडू म्हणजे आपल्याला 9 चेंडू पाहायला भेटेल, खराब चेंडू असा पाहायला भेटेल. तर मित्रांनो नक्कीच चापेवाडी संघाला विनंती असेल की तुम्हाला या लाईव्ह पडद्यामधून चेक केला चेंडू की चेंडू कमरेच्या वर असेल म्हणजे चेंडू कुठेतरी न पाहायला भेटेल. चेक केला चेंडू लाईव्ह पडद्यामध्ये कुठेतरी लाईव्ह पडदा असेल कुठेतरी तितकेच 5 धावांची गरज. चेंडू डॉट चेंडू कुठेतरी कामगिरी चांगली झाली या बॉलरची. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा राहील. जितकी अपेक्षा तुझ्याकडून असेल गावाला तितकी अपेक्षा मला पण असेल माझ्या गावाला. एकही तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं ना की आपला गाव आपल्याला कधीच म्हणत नसतो की जिंकून या, जिंकायला आपल्याला लागतो मनगडामध्ये ताकद असली पाहिजे. चेंडू काय करेल पुन्हा चेंडू डॉट
असेल आणि फलंदाज स्वतःवरती नाराज की त्या फलंदाजाला माहिती होता की मॅच मला फिनिश करायची होती पण मला ज्या फिनिश केला मलाच काय या मैदानाच्या बाहेर ढकलला इथे कुठेतरी माझीच गलती होती की काय आणि त्या गलतीच्या मुलं या मैदानाच्या बाहेर आणला पडद्याच्या बाहेर तर आम्ही झाले नसेल कामगिरी चांगली करावी लागेल आणि त्याची जागा भरून काढेल महेश तर चला महेश कशी कामगिरी करील या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटेल काय खेळपट्टी पाहायला भेटतं हलकासा दुर्वासारखा आपल्याला गवत पाहायला भेटतं त्या गवतामध्ये जर आपण पडलो तरी कुठेतरी आपल्याला दुखापती कमी होईल घ्यावू नका लगेच सामना चालू करा आता धावाची गरज असेल तर 5 ना किती बोला 6 चेंडू 5 धावांची गरज आणि बॉलिंगला सज्ज झालाय अक्षयला कमबॅक करून दाखवावी लागेल अक्षय दाखवून दे की जो मेरे इसमें दम है वो हार किसी में नहीं आणि एक चेंडू तिला भिरकावे लागतील एक चेंडू तिला पकडून टाकावे लागतील चेंडू भिरकावला सचिन आहे तिथं फेकी करेल त्यावर किती धावा 1 धाव घेतली आणि 1च धावावरती समाधान मानवले गेलं अजून 29 धावा अजून 5 चेंडूचा खेळ 5 धावांचा खेळ शिल्लक असेल 4 धावांचा मित्रांनो 5 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल तिला दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल दुसरा चेंडू फिरकावलाय स्वतःच बॉलरच्या हातामध्ये चेंडू होता चेंडू जर अडवले असता तर ही धावसुत कुठेतरी थांबली असती दाखवून देतो चापेवाडी संघ आता 4 चेंडू 3 धावाची गरज चेंडू भिरकावलाय चेंडू एसी मारसी फार आणि चापेवाडी संघाला मनापासून हडलं आणि शेवट परत राहिला एक छोटासा फलंदाज मोठा धमाका करून आलाय तर मित्रांनो नक्कीच धन्यवाद आणि तर दादा या नक्कीच तुमचा गोड आवाज आपल्याला पाहायला भेटेल अशा पडद्यामध्ये तुमचा आवाज असला तर कुठेतरी आमच्या मनाला भावना पडतो की तुम्हीच आम्हाला शिकवला की कुठले शब्द कुठे वापरायचे आणि कुठल्या पद्धतीचा कुठला शब्द कुठे द्यायचा तर या तुमचा आवाज गोड असा आपल्याला पाहायला भेटेल Hello. Thank you so good. Thank you so much. This is the Bhagwan.